आलंच नाही ना बाई, किती वेळपर्यंत येत नाही तर करते का जे संगत भांडण. अजूनही येऊन नाही आले बाई. हा जोरान भांडण चालू आहे वाटते बाई. आले हा भले रागात दिसून आले वाटते ना. दिले नाही ना पैसे तिनं, नेहमी सारखं नाटक तिचं. एवढ्या दिवसात सांगितलं नाही, आता आता पुढच्या महिन्यात भरतो. पण ते लढली पडली मार कलय केला. दिसत्या सांगितलं असतं तर मग झालं असतं. आधीच पैसे मागितले असते तर एवढ्या महिन्याचे पैसे खायला राहिले असते. काय माहित बाई, दिन बाई या महिन्यात दिन पुढच्या महिन्यात दिन असं झालं ते. आता काय करू मी. तू तिचेच पैसे आम्हाला नको सांगू. देतो म्हणे ना, दिन ना मग. भरोसा तिचा भरोसा आहे काय. आता म्हणते मी पुढच्या महिन्यात बरं, पुढं म्हणून अजून पुढच्या महिन्यात किती पैसे होऊ देतो तिच्या अंगावर. तो या महिन्यात तिचे मग कमी होते, मग मागून देजो तिले. कुठे देऊ बाप्पा, मागरचा माणूस कामाला जाते तर मी मागतो. आम्ही काही कामाला जातो तिचे पैसे भराले. शाळेवर तुम्ही तिघीच्या तिघी तिघीच्या तिघी मलाच बोलून आल्या. आणि तुमचे पैसे असतात तुम्ही असंच म्हटलं असतं राहू दे म्हणून. कदर आल्यावर आपल्याला वाटते. तुम्हीच मावर अजून वचके आवाजानं वरच्या आवाजानं बोलून आल्या. वरच्या आवाजानं नाही बोलावं तर काय. आता त्याही डोक्याला टेन्शन ना, आमच्या डोक्याला टेन्शन लावून दिलं ना त्याही. मुलाजा नाही करायला पुरत म्हणलं, कोणाचा मुलाजा केला डोक्यावर बसते. चुकलं असं जाऊ दे. माझं चुकलं ना, तिची कदर केली तर. तुम्ही मलाच बोलून आल्या. जाऊ दे, आता काही टेन्शन घेऊ नको, पाहू पुढचं पुढं. टेन्शन नाही येणार तर काय. विश्वास ठेवला तिने, विश्वासघात केला आपला. लढणं पडणंही चालू झालं. पण ते कधी देते ते पैसे. पुढच्या महिन्यात राहिले तर बरं, नाही की एवढे मोठे पैसे देईन का 25,000 रुपये बिचारे ते. काही चुकलं. कदर माझ्या अंगावर आली म्हटलं. ललिता, आता तिने पैसे नाही भरले तर आपल्याच अंगावर पैसे येईन. आता काय करतो ते पुढच्या महिन्यात भरतो म्हणून पाहू ना मग तिची मजा भरते का नाही भरत. मग पाहू आपण किती पैसे जमा करायला लागते तर तिला माहीत नका होऊ देऊ, नाही तर ते करते गोंधळ आपल्या याच्यात. नाही सांगत, कोणीच सांगू नका व. चल मग घरी जातो, काम धंदे राहिले माहे, काम करतो. काम याच्या मग लागली तर खाली 250 रुपये ठेवले, पाहतो हाय का नाही तर लेकराईने नेले का तो. पाटलीन ताई घरी आहे का व? हो हाय ना, या म्हणतो बापा. मला काम पडलं होतं इकडे. म्हणून तो त्या इकडे कामाला येईन मी, ते पैसे फिटून देईन. मला पैसे देवा उसने. एवढी नाराज झाली. किती रुपये पाहिजे हो तुले? 5,000 पाहिजे होते हो ताई, बचत गटाची भरायची आहे. 4 महिने झाले म्हटलं भरले नाही. ह्या 5वा महिना आहे म्हटलं. 25,000 रुपये झाले हो माझ्या अंगावर. तरी 5,000 दे बा तू. दोघा तिघाला मागतो मी. पाशी 5,000 नाही वय. त्यात एकदम 5,000 रुपये मागितले डायरेक्ट. ना भाऊजीच्या याच्यात पायना मला गरज आहे. मग देतो मी तुमचे बात फेडून देतो उद्यापासून. तुम्ही भाऊजीच्या याच्यात, मग तुले सांगतो. वट करायचं आहे का तुमचं? मी वयवट करून देतो तुमचं सगळं. मग त्याच्यात फिटून देते तुमचे पैसे. पापड आणून देतो मी, भात आणायला लावतो भाऊजीले, मग त्या घरी आणून देतो. भात लाटून देतो तुमचे पापड. बस न चहा पे. नाराज नको रो बाई, देतो ना तुले पैसे, नाही देत नाही असं नाही आहे. मी म्हटलं ना पैसे नाही म्हणून. अजून दोघा तिघाला मागा लागते. बाया बडबड करत आलते ना, तेच काही चुकलं नाही. माहीत चुकलं ना, माझ्यापाशी पैसे नाही ना. कर्ज तर काढून घेतलं. टेन्शन तर डोक्याला लावून घेतलं. माणूस 1 रुपया देत नाही माझ्याकडचा. घेतलं एवढं डोक्याला टेन्शन लावून घेतो. घेत नको जाचू, आता फेडून टाक. एवढं डबल घेऊ नको कर्ज मर्ज. त्यात डोक्याला टेन्शन राहते, माणूस काही देत नाही. किती काही वेळा मागा आपण तर देते काय ते आपल्याला पैसे. नांदा लावला म्हटलं मागच्या माणसापाशी. पण माणसानं म्हटलं 100 रुपये नाही दिले हो म्हटलं ताई. असं केलं तर जीवार नाही येत काय. मी एकटीनंच पेळा का पैसे घ्यायला कशी समोर राहते. मग बाई बडबड करते, तू पैसे घेतो कर्ज घेतो आणि भराचे जीवार येते. मग बडबड त्याच काय चुकलं. राहतोच ना समोर कर्ज घ्यायला मी. काही नाराज नको हो. आज नाही होतं काय, किती टेन्शन आलं म्हटलं मला ताई. चहा मान तुम्ही फटकन ठेवले ससन खिशात. पाय तुम्ही पैसे देतो तुले. दी पैशाला आलं ना पाटलीन ताई देतेच म्हटलं पैसे. असं नाही देत नाही म्हणून तुम्ही आली. किती बोलणे ऐकू बाई कोणाचे. देऊन देतो वयवट करून पाटलीन ताईले.
आता काही काम नाही म्हणून तर पाटलीन बा ताईच्या घरी आली मी. आता वहिवट लागते म्हणून बा चला पाटलीन ताईचे पैसे फिटून जाते वहिवटात. माणसाचं काय करावं काही समजतच नाही. भांडणच करतो आज चांगलं. असे कसे पैसे देत नाही. माझ्या डोक्याला टेन्शन लावून दिलं म्हटलं. कर्ज घेतलं ना. गाडी तर घेऊन घेतली त्याईनं पण माझ्या डोक्याला टेन्शन आलं म्हटलं. त्या नशिबानं भेटले म्हटलं, होते पैसे. झालं ताई पैसे होते बाई. नाही तर काय केलं असतं म्या. हे 5,000 रुपये आहे. ती पाटलीन ताई तुम्ही माझ्या कामात पडता व कधी पाहिलं का कामात पडता म्हटलं. नाही तर बाया म्हटलं देत नाही म्हटलं. 1 रुपया देत नाही व. पैसे आहे म्हणून त्या मागितले. नसते तर मॅच तरी कुठून दिले असते. हाय म्हणून आपल्या घरी दैवानं द्यास लागते कोणाले. उसने बासने दिल्यावर वापसच देतो ना तू. काही माया घेऊन घेशील. काय त्याचं फिटून देतो ना. कामाला येतो तर फिटून देतो माझे पैसे. मला काही टेन्शन आहे का? टेन्शन नाही ना मला. तर फटाफट करून देजो माय वैवट. करून देशील ना. शेवड्या देजो मस्त करून. हातावरच्या देजो. हो ताई करून देतो मी हातावर. तुम्ही फक्त गहू द्या मला. मी बात करतो. पाहिल्याच्या पाहिजे शेवड्या. असं नाही पाहिजे. 2 पायल्याच्या पाहिजे हातावरच्या. नाही तर मग मशीनवरच्या सांगतो मग मी. त्याच्या शेवड्या त्याईले हातावरच्याच पाहिजे म्हणून. तू करशील ना. कशी देतो ताई तुम्हाला हातावरच्या शेवड्या देत नाही का मी करू. ताई येतो मग काय देतो तू वहिवट करून मी. माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं म्हटलं पाटलीन ताई. नाही तर माझ्या डोक्याला टेन्शन आलं तर काय करून काय नाही. डोकं दुखे हो माय. टेन्शन नको घेत जाऊ. तुला गरज पडली ना तू माघारी येत जाय. पैसे राव का कोणत्याही वस्तूले तू माघारी येत जाय. हो ताई म्हणून तर आली त्या घरी. तू देतो म्हणून मले. तो मग कोणी नाही करत पैशाची मदत पाटलीन ताई. पण तू करतो माई. लय चांगली आहे हो तू. थोडं टेन्शनच कोण घेतो मला समजतच नाही बा. फालतू गोष्टीचं टेन्शन घेतो तू.